आज इयत्ता पहिलीचा आपल्याला काय करायचं आहे? इयत्ता पहिलीचा आज आपण क्लास घेत आहोत. याच्यामध्ये ध्येय अकॅडमी प्रस्तुत आपला हा आय विनर चा आपला ही स्पर्धा परीक्षा आहे. त्याच्यासाठी आपण इयत्ता पहिलीचा ऑनलाईन क्लास बघत आहोत. त्याच्यामध्ये आज आपला पहिलीचा कोणता लेक्चर आहे तर बुद्धिमत्ता आहे. आज पहिलीचा आपण बुद्धिमत्ता घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जर संख्या मालिका हा घटक आपण काय करायचा आहे आज बघायचा आहे. संख्या मालिका, संख्या मालिका, संख्या मालिका हा घटक आपण शिकायचा आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगायचंय की आपले जे ऑनलाईन क्लास चालू झालेले आहेत त्याच्यामध्ये आठवड्यामध्ये 2 वेळा आपल्या पहिलीचे काय असणार आहेत क्लासेस असणार आहेत. त्याच्यामध्ये आठवड्यातून आता मराठी पहिला लेक्चर आपलं मराठीचं असणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश, त्याच्यानंतर असणार आहे गणित आणि बुद्धिमत्ता. असं आठवड्यातून 2 दिवस आपले काय असणार आहेत इयत्ता पहिलीचे लेक्चर असणार आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही पहिलीला सगळं जेवढे तुम्हाला सोपे घटक आहेत किंवा जेवढे टफ आहेत त्याच्यामधली सगळे मी तुम्हाला आज ह्याच्यामध्ये शिकवणार आहे काही माहिती. आणि प्रत्येक आपण काय करायचं आहे चॅप्टर वाईज आपण काय करायचे हे घटक शिकायचे आहेत चॅप्टर वाईज. आता बुद्धिमत्तेचा आपला पहिला घटक कोणता आहे तर पहिला घटक आहे संख्या मालिका. तर आज आपण काय करायचंय बुद्धिमत्तेचा पहिला घटक संख्या मालिका हा शिकायचा आहे. तर बघा या संख्या मालिकेमध्ये पहिल्यांदा सांगूया की संख्या मालिकेवर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारू जाऊ शकतात. तर संख्या मालिकेमध्ये आपल्याला अंकांची ओळख पहिली तर पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला क्रमाने येणाऱ्या संख्या, त्याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट आहे क्रमाने येणाऱ्या संख्या, क्रमाने येणाऱ्या संख्या, क्रमाने येणाऱ्या संख्या. त्याच्यानंतरचा आपला दुसरा घटक आहे तो आहे मधली संख्या किंवा पुढची संख्या ओळखणे. मधली किंवा पहिली शेवटची संख्या ओळखणे. ओळखणे. त्याच्यानंतर आहे जास्तीत जास्त कमीत कमी आलेला अंक, कमीत कमी किंवा जास्तीत जास्त वेळेला आलेला अंक, जास्तीत जास्त किंवा कमीत कमी वेळेला आलेला अंक. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की उजवीकडून डावीकडून, उजवीकडून किंवा डावीकडून आलेल्या संख्या. उजवीकडून डावीकडून आलेल्या संख्या या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर क्रमाने किंवा पाढ्यातील संख्या. आता इयत्ता दुसरीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय करायची आहे 2 ते 10 हे पाढे आपल्याला पाठ पाहिजे. 2 ते 10 हे जर पाढे तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये या अशा प्रकारचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं सोडवू शकता. आता बघा ह्याच्यात क्रमाने येणाऱ्या संख्या, मधली संख्या, पहिली संख्या किंवा पहिली संख्या, कमीत कमी जास्तीत जास्त येणाऱ्या संख्या, डावीकडून किंवा उजवीकडून येणाऱ्या संख्या, या संख्यांचा आता काय करायचा आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा हा आपला पहिला घटक आहे इयत्ता पहिलीचे बुद्धिमत्ता आपले चालू आहे. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे आपला संख्या मालिका. आता बघा याच्यामध्ये आता मी तुम्हाला काय करणार आहे संख्या लिहिणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता या संख्या मी तुम्हाला इथं लिहिलेल्या आहेत. आलं लक्षात? तर या संख्यांमध्ये दिलेल्या संख्यांमध्ये येणारी मधली संख्या कोणती, दिलेल्या संख्यांमध्ये येणारी मधली संख्या कोणती आहे? ऑप्शन नंबर 1 5, ऑप्शन नंबर 2 6, ऑप्शन नंबर 3 4, ऑप्शन नंबर 4 आहे याच्यामध्ये 8.
तर आपल्याला काय करायचे आहे, मधली संख्या ओळखायची आहे. मधली संख्या. आता मधली संख्या जी ओळखायची आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं सांगतो तुम्हाला. क्रमाने जसं आपल्याला प्रश्न पडतील, पहिल्यांदा काय करायचं, मधली संख्या म्हणजे मधोमध येणारी संख्या, हा सुद्धा शब्द वापरतात. मिडल नंबर इन द सिरीज. Okay, you have to guess the middle number in this series or in these numbers. Okay. फर्स्ट व्हॉट यू हॅव टू डू. बघा, पहिल्यांदा तुम्हाला काय करता आलं पाहिजे. मधली संख्या काढायची असते तर हा एक नंबर, हा एक पहिला आणि शेवटचा काय करायचा नंबर काय करायचं त्यातनं आपण घालवत जायचं, म्हणजे तो काउंट करायचा नाही. एक गेला 9 गेले, 2 गेले 8 गेले, 3 गेला 7 गेला, 4 गेला आणि 6 गेला. बघा, इकडची एक संख्या आणि इकडची संख्याच्या जोड्या घालवत गेलो मी. लक्षात. मग हे काय करायचं आपण रफ पेजवर करून घेऊ शकतो. 1 गेला, 9 गेले, 2 गेले, 8 गेले, 3 गेले, 7 गेले, 4 गेले, 6 गेले. अशा प्रकारे एक एक संख्या आपण काय करायची, त्याच्यामध्ये जर आपण घालवत गेलो तर आपल्याला काय मिळते, बरोबर एकच संख्या मध्ये राहते. कोणती संख्या मध्ये राहिलेली आहे, 5 ही संख्या मध्ये राहिलेली आहे. आलं लक्षात. मग ही 5 ह्या संख्ये ही काय आहे, दिलेल्या अंकमालिकेमध्ये येणारी मधली संख्या कोणती आहे, तर 5 आहे. दिलेल्या अंकमालिकेमध्ये येणारी मधली संख्या कोणती आहे, 5 आहे. मग ऑप्शन मध्ये 5 किती नंबरला आहे, बघा ऑप्शन नंबर 1 5. बरीच मुलं काय करतात, मधली संख्या 1 2 3 4 5 6 काय करतात, गडबडीत 4 किंवा 6 ला टिक करतात. गडबडीत काय करतात, 4 ला किंवा 6 ला, गडबडीत 4 ला किंवा 6 ला टिक करतात. त्यासाठी एक क्लुप्ती म्हणजे हा एक अंक घालवला, हा एक घालवला, हा एक घालवला, हा. दोन्ही साईडचे आपल्याला काय करायचे, समान अंक घालवायचे आहेत. हा एक घालवला, हा एक घालवला, हा एक घालवला, हा एक घालवला, मध्ये राहिले 5. मग आपल्याला ऑप्शन देतात, हे उत्तर पत्रिकेमध्ये 1 2 3 4 असे. मग याच्यात कोणत्या संख्येला कोणती पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 ला आपण काय करायचं आहे, त्याच्यामध्ये 1 नंबरच्या पर्याय व्यवस्थित गोल असा आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये रंगवायचा आहे. आलं लक्षात. म्हणजे मधोमध येणारी संख्या. आता तुम्हाला एक प्रश्न देणार आहे, जर मुलं आपली असतील तर त्याच्यामध्ये बघा येणारी मधोमध संख्या. आता बघा, 17 20 28 30 35. आता या दिलेल्या संख्यांमध्ये मधोमध येणारी संख्या तुम्ही ओळखायची आहे. आता 17 20 28 30 35 हा जर बघितला तर संख्यांचा हा चढता क्रम आहे. म्हणजे पहिल्यांदा लहान, मग त्याच्यापेक्षा जरा मोठी, मग मोठी, मग मोठी आणि मग मोठी. आपला काय आहे, चढता क्रम आहे. आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, दिलेल्या संख्यांमधली मधली संख्या ओळखायची आहे. बघा, काय करायचं सांगितलं तुम्हाला, पहिली एक गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चौथी गेली, राहिली कोणती, 28 संख्या. म्हणजे मधोमध येणाऱ्या संख्या कोणत्या असतात, त्याच्यामध्ये ही संख्या आपल्याला काय आहे, मधली संख्या आहे. आलं लक्षात. ही संख्या आहे ती मधली संख्या आहे. म्हणून 28 हा पर्याय किती नंबरला आहे बघायचा आणि आपण काय करायचं, त्या नंबरला तुम्ही काय करू शकता, गोल करू शकता. आलं लक्षात. आता नेक्स्ट बघा, मधली संख्या, मधोमध येणारी संख्या. काही मी प्रश्न देणार आहे, ते प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि काय करा, 1-2 मिनिटं वेळ देणार मी तुम्हाला, ते प्रश्न लिहून घ्या आणि त्यातली मधली संख्या तुम्ही ओळखू शकता. त्याला असं काही नाही, क्रमाने यायला पाहिजे. या 3 उदाहरणं घ्या.
ही उदाहरण घ्या आणि मध्यमध्ये येणारी संख्या ओळखा. मधोमध येणारी संख्या ओळखा किंवा मध्यभागी येणारी संख्या. हे उदाहरण जे दिलेले आहेत ते तुम्हाला अभ्यासासाठी दिलेले आहेत. एक्स्ट्रा अभ्यासला हे उदाहरण आहे. जर कुणाला लिहून घ्यायचं असेल तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि या संख्येच्या येणारी मधोमध संख्या तुम्हाला ओळखायची आहे. झालं असेल सगळ्यांचं. तर याच्यामध्ये पुढचा घटक घेऊया. तर बघा दुसरा आहे ह्याच्यामध्ये हा घटक घेऊया की दुसरा दिलेल्या संख्या मालिकेमध्ये पुन्हा पुन्हा येणारे अंक किंवा सारखे येणारे अंक कोणते. काय करायचं आहे, येणारे अंक कोणते. कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे. कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे. एक नंबरचा आहे 2 ही संख्या, 3, 1, 4 नंबरला आहे 4. सांगा बघू कोणता अंक सर्वात जास्त वेळा आलेला आहे. त्यानंतर पुढचा एक अजून एक उदाहरण देऊया. दिलेल्या संख्या मालिकेत कोणती संख्या सर्वात जास्त वेळा आलेली आहे. पर्याय क्रमांक आहे 7, दुसरा पर्याय आहे 5, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे याच्यामध्ये 3. तर हे सोडवताना आपल्याला काय करायचं आहे बघा, कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे. आलं लक्षात. कोणता अंक सर्वात जास्त वेळा आला आहे हे बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक संख्या किती वेळा आलेली आहे हे आपण काय करायचंय आपल्या मनामध्ये काय करायचं, लक्षात ठेवायचं की कोणता अंक जास्त वेळा आलेला. आता याच्यामध्ये बघा 1 2 1 3 2 1 2 2 1 अशा संख्या आलेल्या आहेत. मग ज्या मुलांना काय होतं, बऱ्याच मुलांना हे काढायला जमत नाही.
होय की नाही? मग आपण काय करायचं आहे, एक हा अंक इथं लिहून घेतला, 2 हा अंक इथं लिहून घेतला, 3 हा अंक इथं लिहून घेतला, 1 2 1 3 एवढेच संख्या आलेल्या आहेत. मग ज्या संख्या आलेल्या आहेत तेवढ्याच संख्या मी काय केलेल्या आहे, इथं लिहून घेतलेल्या आहेत. आलं लक्षात? आता बघा, आता या संख्या किती वेळा आलेल्या आहेत हे मी काय करणार, ह्याच्यामध्ये काउंट करणार आहे. हा, आता पहिल्यांदा एक किती वेळा आलेला आहे बघा, 1 2 3 4 आणि 5. एक किती वेळा आलेला आहे, 5 वेळा आलेला आहे. जर अजून कन्फ्युज असेल तर अजून एकदा म्हणून बघा, 1 2 3 4 आणि 5. मी इथे लिहिलं 5 वेळा आलेला. त्याच्यानंतर 2, आपल्याला वाटतं की हा संख्या 2 किती वेळा आले लक्षात येत नसेल तर 2 मोजा, 1 2 3. पुन्हा एकदा मोजा, कारण की आपल्याला चुकू शकतं, 1 2 आणि 3. मग 2च्या पुढं 3 लिहायचं. आता 3 किती वेळा आलेला आहे, 3 हे एकदाच आलेला आहे, मग 3 च्या पुढे 1 लिहिलं. आता याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे, दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात जास्त वेळेला आलेला अंक आहे तो 5 आहे. मग 5 किती नंबरला आहे, 5 आहे. याच्यामध्ये आता 5 किती नंबरला आहे, तर 5 आता एक नंबरलाच आहे बघा. 5 घ्यायचं नाही तर एक ही संख्या किती नंबर, एक हा अंक किती वेळा आलेला, 5 वेळेला आहे. म्हणजे एक ही संख्या किती नंबरच्या पर्यायाला आहे, 3 नंबरला आहे. म्हणून आपण काय करायचं, उत्तर पत्रिकेमध्ये 1 2 3 4 जे गोल असतात त्याच्यामध्ये 3 नंबरला गोल करायचे. आता कन्फ्युज झालं कशामध्ये, हा 5 वेळा आलेला आहे, मग 5 हा पर्याय किती नंबरला आहे असं सुद्धा आपल्याला कन्फ्युज होऊ शकतं. त्यामुळे 1 हा 5 वेळा आलेला आहे, म्हणजे सर्वात जास्त वेळा आलेला अंक आहे. लक्षात, म्हणून आपण एक जो पर्याय आहे त्याला आपण गोल केलेला आहे. 1 हा ही संख्या सगळ्यात जास्त वेळा दिलेल्या मालिकेमध्ये आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 ला इथं मी गोल केलेला आहे. आलं लक्षात? आता पुढचं घेऊयात. आता बघा त्याच्यामध्ये या दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात जास्त वेळा आलेली संख्या कोणती, आता बघा 4 5 2 3 4 7 8 9 4 7. तर बघा 5 4 ही संख्या किती वेळा आलेली आहे, 1 2 3 वेळा 4 आलेली आहे. 3 वेळा 4 संख्या आलेली आहे. 5 किती वेळा आलेली आहे, 5 एकदाच आल्या, त्यामुळे काही मी ती लिहून ठेवलेली नाहीये. त्याच्यानंतर 2 किती वेळा आलेली आहे, 2 2 2 2 2 2 पण एकदाच आलेली आहे, कारण ती सुद्धा लिहून ठेवलेली नाही. 3 किती वेळा आलेली आहे, 3 सुद्धा एकदाच आलेली आहे, त्यामुळे 3 सुद्धा लिहून ठेवलेली नाही. 4 लिहून ठेवली, 4 3 वेळा आलेली आहे. 7 किती वेळा आलेली आहे बघा, 1 2 2 वेळा 7 आलेली आहे. 8 पण 8 8 8 8 8 एकदा आलेली आहे. 9 सुद्धा एकदा आलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये 4 ही संख्या दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात जास्त वेळा आलेली आहे, सर्वात जास्त वेळा आलेली आहे. ओके, म्हणून 2 4 किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. मग आपल्याला इथं काय करतात, 1 2 3 आणि 4 हे पर्याय असतात. तर याच्यामध्ये मुलं कन्फ्युज कुठं होतात, तर आपलं उत्तर किती आलेलं आहे, 4. पर्याय 4 आलेला आहे का, नाही आलेलं. पर्याय आपला 4 आलेला नाहीये, उत्तर आपलं 4 आलेलं आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे उत्तर पर्याय क्रमांक किती नंबरला आहे बघा, 3 नंबरला आहे, म्हणून 3 नंबरला गोल करायचं. आलं लक्षात? म्हणजे 4 हा पर्याय किती नंबरला आलेला आहे हे आपण काय करायचं आहे, बघायचं आहे. आणि मग तुम्ही काय करायचं आहे, त्याच्या किती कोणता अंक 4 हा जास्त वेळ आलेला आहे, 4 हा पर्याय क्रमांक 3 ला आहे. बरीच मुलं पर्याय क्रमांक 4 म्हटल्यानंतर 4 ला गोल करतात, पण उत्तर आपलं 4 आहे, पर्याय क्रमांक 4 नाहीये, उत्तर आपलं 4 आहे. 4 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 ला आहे, त्यामुळे 3 हा काय करायचा अंक आपल्याला गोल करायचा आहे. आता तुमच्या एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी
काय करणार आहे, मी इथं गणित लिहून देणार आहे, 1-2 मिनिटं वेळ देणार, तुम्ही ती गणित सोडवायची आहेत. दिलेल्या संख्या मालिकेमध्ये जास्त वेळा आलेली संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 9, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4 10. हा 1 नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे 0 3 2, 0 3 3 2 2 3. तर दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात जास्त वेळाला आलेली संख्या कोणती? तुमच्या अभ्यासासाठी आहे हे. करा, हे 2 मिनिटं अभ्यास करा. बघा, तुमच्या अभ्यासासाठी ही गणितं मी दिलेली आहेत. दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? कोणता अंक सर्वात जास्त वेळा आलेला आहे हे आपण बघायचं. याच्यामध्ये बघा, पहिला इथं समजावून देते, हे तुमच्या सरावासाठी हा प्रश्न होता. आता ही संख्या मालिकेमध्ये 7 किती वेळा आलेला आहे? 1 2 2 वेळा, 8 1 एकदाच, 9 1 2 वेळा, 10 1 वेळा आलेला आहे, 7 झालं आपलं, 5 1 वेळा. शेवटी बघितलं तर 3 हे क्रमाने जास्त वेळा आलेलं आहे. त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारतात की 3 1 2 आणि 3. शेवटी जे हे 3 आहेत हे क्रमाने किती वेळा आलेली आहेत? 3 वेळा आलेले आहेत. म्हणजे जास्त वेळा आलेली संख्या कोणती असणार आहे? 3 असणार आहे. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3 ला गोल करायचा आहे. उत्तर पत्रिकेमध्ये 1 2 3 आणि 4 म्हणून पर्याय क्रमांक 3 ला गोल करायचा आहे. कारण 3 हा अंक सर्वात जास्त वेळेला आहे. तो पण आपल्याला कधी समजतो? शेवटचे 3 संख्या बघितल्यावर समजतो. सर्वात जास्त वेळा आलेली संख्या कधी समजते? शेवटचे 3 संख्या बघितल्यावर. आता इथं बघा, इथं सुद्धा 5वा प्रश्न आहे की 0 3 2 0 3 2 0 3 3 2 2 3. आलं लक्षात? तर ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? सर्वात जास्त वेळा आलेली संख्या कोणती? आता 0 बघितलं, 1 2 3 वेळा आलेला आहे. 3 1 2 3 4 5 वेळा आलेला आहे. आणि 2 बघा, 1 2 3 4. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 3 ही संख्या किती वेळा आलेली आहे? याच्यामध्ये 3 ही संख्या 5 वेळा आलेली आहे. मग 3 हा पर्याय क्रमांक आपण गोल करायचा नाहीये. तर 3 ही संख्या जास्त वेळा आलेली आहे. मग 3 कोणत्या पर्याय क्रमांकावर 3 हे उत्तर आहे हे आपण शोधायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 वर 3 नंबरचं काय आहे? उत्तर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 ला आपण काय करायचं, इथं गोल करायचा आहे. आलं लक्षात? तर ऑप्शन नंबर 1 ला आपण इथं काय करू शकतो? मग गोल करू शकतो, रंगवू शकतो. आता नेक्स्ट, हे समजलं ना भाग सगळ्यांना की कोणता अंक सर्वात जास्त वेळा आलेला आहे, कोणता अंक सर्वात कमी वेळा आलेला आहे, हे सुद्धा याच्यातून आपण काढू शकतो. आता याच्यामध्ये बघा, आता कोणता अंक सर्वात कमी वेळा आलेला आहे घेऊया. हा, कोणता अंक सर्वात कमी वेळा आलेला आहे? 0 5
तर दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात कमी वेळा आलेला संख्या कोणती आहे? सर्वात कमी वेळा आलेली संख्या आपल्याला काय करायची आहे याच्यामध्ये बघा, 0 एकदाच आलेली आहे, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर बघा 0 बघा 2 वेळा आलेली आहे, 2 2 वेळा आलेली आहे, 3 2 वेळा आलेली आहे, 4 2 वेळा आलेली आहे, 5 ही संख्या एकदाच आलेली आहे. 5 ही संख्या एकदाच आलेली आहे, त्यामुळं याच्यामध्ये पर्याय क्रमांक कोणता असणार आहे? 5 हा असणार आहे. आता इथं पर्याय लिहा या संख्यांचे, 5 2 3 0. तर दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात कमी वेळ आलेली संख्या 5 आहे. मग 5 किती नंबरच्या पर्यायाला आहे? तर 1 नंबरला आहे, म्हणून आपण काय करायचं? 1 2 3 4. तर पर्याय क्रमांक 1 ला आपण काय करायचं आहे? याच्यामध्ये गोल करायचा आहे. आलं लक्षात? आता याच्यामध्ये आपल्याला बघा, दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात कमी वेळा आलेली संख्या कोणती आहे? तर दिलेल्या संख्या मालिकेमध्ये सर्वात कमी वेळा आलेली संख्या बघा, 2 2 2 2 2. किती वेळा आली? 2 5 वेळा आलेली. 3 बघा, 1 2 3 3 3 वेळा आलेली आहे. राहिली ह्याच्यामध्ये एकच संख्या आहे, ती 4. म्हणजे 4 ही संख्या एकदाच आल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक काय करायचा आहे? 4 किती नंबरला आहे? आपण तिच्यामध्ये गोल करू शकतो. आता बघा, फसवे जे आपल्याला चुकीचे पर्याय आपण कसे चुकतो, म्हणजे फसवे पर्याय कसे येतात बघा, ज्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं की आपण चुकू शकतो. आता पर्याय क्रमांक 1 ला 2 संख्या आहे, 2 जास्त वेळा आलेली आहे, त्यामुळे हा काय आपला पर्याय बरोबर येणार नाही, कारण कमी वेळा आलेला अंक आपल्याला शोधायचा आहे. 4 हा एकदाच आलेला आहे, म्हणजे कमी वेळाच आलेला आहे, त्यामुळे हा 4 हा पर्याय क्रमांक 2 बसू शकतो. पर्याय क्रमांक 3 3 वेळा, म्हणजे काय? 3 हा अंक पण जास्त वेळा आलेला आहे 4 पेक्षा, मग हा बसू शकतो, हा बसणार नाहीये, त्यामुळे हा सुद्धा आपण मूव्ह करू शकतो याच्यातून. पर्याय क्रमांक 4 आहे 5 वेळा, 5 अंक. बरीच मुलं 5 अंक आलेलाच नाहीये. प्रश्न फक्त काय आहे समजून घ्या की सर्वात कमी वेळा आलेली संख्या कोणती? आलेली हा प्रश्न विचारलाय, आली नसलेली संख्या आपल्याला शोधायची नाहीये त्याच्यामध्ये. सर्वात कमी वेळा आलेली संख्या कोणती आहे? तर सर्वात कमी वेळा आलेली संख्या आहे 4, कारण 4 हा एकदाच आलेला आहे आणि 4 नंबरच्या पर्यायाला आपला गोल करायचं नाहीये, तर आपल्याला काय करायचं आहे? पर्याय क्रमांक बरोबर उत्तर पर्याय क्रमांकाला गोल करायचं आहे. बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 2 आहे, त्याला तुम्ही काय करू शकता? गोल करायचा आहे. आले सर्वांच्या लक्षात? तर आता बघा, सर्वात कमी वेळेला आणि सर्वात जास्त वेळेला आता बघितलं. आता उजवीकडील आणि डावीकडील संख्या आपल्याला बघायचं आहे. पुढचा याच्यातला पॉइंट आहे, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. बरीच मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतात, त्यामुळे आपल्याला उजवीकडून येणारी संख्या आणि डावीकडून येणारी संख्या कोणती हे आपल्याला आता बघायचंय. बघा, इकडून जी संख्या आहे, आता हा आपला काय डावा हात आहे, त्यामुळे ही डावीकडून येणारी असते. सुरुवातीपासून ज्या संख्या सुरू होतात त्या डावीकडून होतात आणि इकडून उलट जायचंय ना आपल्याला, त्यामुळे ह्या संख्या असतात त्या उजवीकडून असतात. त्या संख्या असतात त्या उजवीकडून असतात. मग पहिल्यांदा हे शिकून घ्या की उजवीकडून आणि डावीकडून येणाऱ्या संख्या, आपण असा पेपर लिहित असतो, मग आपल्या उजवा हात कुठं आहे बाळांनो? इकडं आहे. मग शेवटून उजवीकडून म्हणजे इकडून काउंट करायचं आणि डावीकडून म्हणजे सुरुवातीपासून काउंट करायचं. तर दिलेल्या संख्या मालिकेमध्ये डावीकडून येणारी दुसरी संख्या कोणती? डावीकडून येणारी दुसरी संख्या
कोणती डावीकडून येणारी दुसरी संख्या कोणती आपल्याला ओळखायचं आहे. आता डावीकडून म्हटल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला आपण काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. याच्यामध्ये ऑप्शन बघा, 0, दुसरा ऑप्शन आहे 3, तिसरा ऑप्शन आहे 8 आणि चौथा ऑप्शन आहे 1. आलं लक्षात. आता याच्यामध्ये बघा डावीकडून म्हणजे इकडून, डावीकडून येणारी दुसरी संख्या कोणती आहे, तर याच्यामध्ये 1 आहे डावीकडून. हा पर्याय आपल्याला एक पर्याय क्रमांक ज्या ऑप्शन मध्ये आहे तो ऑप्शन आपला बरोबर आहे. तर 1 हा आपला पर्याय कुठं आहे, 4 नंबरला. 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 नंबरला 1 हा पर्याय आहे. कारण की 1 हा डावीकडून 2 नंबरला आहे, त्यामुळे 4 नंबरच्या पर्यायाला आपण गोल करायचंय. त्याच्यानंतर जर बरीच मुलं उजवीकडून बसतात, मी उजवीकडून हे घेतलंच नाहीये कारण की पहिल्यांदा डावीकडून बघूया, नंतर मुलं कन्फ्युज व्हायला नको. डावीकडून येणारा 5वी संख्या कोणती. आता 0 दिलाय त्यामुळे 5वी संख्या वेगळी येऊ शकते. संख्या 0 ही धरायची आहे त्याच्यामध्ये, कारण की मी संख्या मालिकेत 0 अंक दिलेला आहे. 0 पकडायचं आहे. डावीकडून येणारी 5वी संख्या बघा, 1 2 3 4 5, 4. डावीकडून 5वी संख्या बनल्यानंतर बरीच मुलं 5 या संख्येला गोल करणार आहेत. बरीच मुलं 5 या संख्येला गोल करणार आहेत. 5 या संख्येला गोल न करता तुम्ही काय करायचं आहे, 5वी संख्या म्हटलेली आहे, 5व्या संख्येला तुम्ही काय करू शकता, गोल करायचं आहे. तर 5वी कोणती आहे, 4 नंबर 4 आहे. पर्यायामध्ये आपण 4 किती नंबरला आहे बघायचं, तो पर्याय आपल्याला गोल करायचा. आलं लक्षात. नेक्स्ट, दिलेल्या संख्या मालिकेमध्ये उजवीकडून येणारी तिसरी संख्या कोणती. उजवीकडून येणारी तिसरी संख्या बघा प्रश्न, उजवीकडून येणारी तिसरी संख्या कोणती. उजवीकडून तिसरी म्हटलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 2, ऑप्शन नंबर 2 7, ऑप्शन नंबर 3 6, ऑप्शन नंबर 4 3. तर उजवीकडून येणारी तिसरी संख्या कोणती. तिसरी म्हटल्यानंतर बरीच मुलं पर्याय क्रमांक 4 ला गोल करणार, आणि पर्याय क्रमांक 4 ला 3 ही संख्या आहे, यमक आहे ना तिसरी 3. पण उजवीकडून येणारी तिसरी संख्या आहे 1 2 आणि 3. उजवीकडून येणारी तिसरी संख्या आहे 7, ही आहे ऑप्शन नंबर 2 ला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 2 3 4, पर्याय क्रमांक 2 ला आपण काय करू शकतो, गोल करायचे. पर्याय क्रमांक 4 ला, पर्याय क्रमांक 2 ला आपण गोल करायचा आहे. कारण की 7 ही संख्या उजवीकडून 3 नंबरला आहे. 1 2 आणि 1 2 आणि 3, म्हणून 7 किती नंबरच्या पर्यायाला आहे, 2 नंबरच्या पर्यायाला आहे. म्हणून आपण काय करूया, पर्याय क्रमांक 2 ला गोल करायचा आहे, 3 ला गोल करायचा नाही. आता उजवीकडून डावीकडून संख्या बघितल्या. आता बघा दिलेल्या पर्यायामध्ये बघा, दिलेल्या संख्या मालिकेत 1 पूर्वी 2 असे किती वेळेला आलेला आहे. 1 पूर्वी 2 असे किती वेळा आलेले आहे. 1 नंबर, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. दिलेल्या संख्या मालिकेत 1 पूर्वी 2 म्हणजे 1 च्या अगोदर 2, पूर्वी म्हणजे अगोदर, असं पण म्हणू शकतात की 1 च्या अगोदर 2 किती वेळा आलेला आहे. 1 च्या पूर्वी बघा, ह्याच्या पूर्वी 2 इथे एकदा आलेला आहे, ह्याच्या पूर्वी 2 इथे एकदा आलेला आहे, 2 झाले. ह्याच्या पूर्वी 2 आलेला आहे,
3 झाले, पण इथं 1 नंतर 2 आलेला आहे त्यामुळे हे बसणार नाही. इथं 1 नंतर 2 आलेला, पूर्वी आलेलं नाहीये त्यामुळे किती वेळा आलेला आहे? 3 वेळा. 3 पर्याय कुठं आहे? 2 नंबरला आहे, म्हणून 2 नंबरला गोल करायचा आपल्याला. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? 2 नंबरच्या पर्यायाला त्याच्यामध्ये गोल करायचा आहे. नंतर म्हटल्यानंतर दिलेला आता संख्या मालिकेत 1 2 नंतर 1 किती वेळा आलेला आहे बघा. 2 नंतर 1, 2 नंतर 1 इथे एकदा, इथे एकदा, इथे एकदा आणि 2 म्हणजे 3च वेळा आलेला आहे. त्यामुळे तेव्हा सुद्धा आपण काय करू शकतो? 3 या पर्यायाला गोल करू शकतो. आता अजून एक प्रश्न घेऊया. दिलेल्या संख्या मालिकेत 3च्या पाड्यातील संख्या कोणत्या आहेत? 3च्या पाड्यातील संख्या किती आलेल्या आहेत असं विचारलेलं आहे. 4, पर्याय क्रमांक 2 5, 6, 3. 3च्या पाड्यातील संख्या तीनच्या पाड्यातील संख्या. तर दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 3च्या पाड्यातील संख्या किती आलेल्या आहेत? तर तुम्हाला त्याच्यासाठी परत एकदा सांगणार आहे की 3चा पाडा आपल्याला पाठ पाहिजे 10 पर्यंत. पाढे आपल्याला कंपल्सरी पाठ पाहिजे 2 ते 10. 10च्या पुढे जर तुम्हाला पाढे येत असतील काही हरकत नाही, अतिशय छान आहे. पण 3च्या पाड्यातील संख्या बघा, 3 एके 3, हे 3 त्रिक 9 आहे, 3 चौक 12, 3 संग 18 आणि 3 दाय 30. म्हणजे किती पाढे झाले? 1 2 3 4 5. 3च्या पाड्यातील एकूण संख्या किती आलेल्या आहेत? 5 आलेल्या आहेत. 5 किती नंबरला आहे? 5 2 नंबरला आहे. मग आपण काय करायचं आहे? 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. 2 नंबरला आपल्याला काय करायचंय? कारण की 3च्या पाड्याची संख्या 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 संग 18, 3 दाय 30. 3 ही संख्या सुद्धा 3च्या पाड्यातील आहे. 1 नंबरला 3 आलेला आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे? 3च्या पाड्यातील संख्या कोणती आहे? तर एकूण संख्या किती आहेत? 5 आहेत. त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 2 ला 5 ही संख्या आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 ला आपण काय केलेलं आहे? गोल केलेला आहे. आले लक्षात संख्यांच्या? आता अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय? संख्या मालिका हा जो घटक आहे 1.2, 1.2 हा संख्या मालिका जो घटक आहे तो तुम्ही काय करायचा आहे? आपल्या वहीमध्ये प्रश्नासहित लिहायचा आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा इयत्ता पहिलीचा आज आपलं लेक्चर होतो बुद्धिमत्तेचं पहिलं, त्याच्यामधला संख्या मालिका हा घटक होता. तो आपण काय करायचा आहे? संख्या मालिका हा घटक काय करायचा आहे? आपल्या वहीमध्ये प्रश्नासहित पर्याय सहित हा काय करायचा आहे? आपल्याला लिहून काढायचं. म्हणजे पुढच्या तुम्ही काय करू का? आपण प्रश्न पण लिहायचे आहेत त्यामुळे काय होतं? आपल्याला प्रश्न आपल्याला वाचता येतात, प्रश्न लिहिण्याचा सराव लागतो आणि प्रश्न आपण नेमकं कुठं चुकतो याचा सुद्धा आपल्याला काय होतो? अंदाज येतो. म्हणून आपण काय करायचं याच्यामध्ये की प्रश्नासहित पर्यायासहित थोडे दिवस प्रॅक्टिस करायची आहे आणि मग आपण काय करू शकतो? ह्या प्रश्नांचं उत्तर लिहून आपण काय करू शकतो? याच्यामध्ये छानपैकी आपलं हस्ताक्षर सुधारतं, प्रश्नांची प्रॅक्टिस होते, पर्याय वाचता येतात, समजून घेण्याची सुद्धा अंडरस्टँडिंग स्किल सुद्धा आपल्या याच्यामध्ये इम्प्रूव्ह होतं. म्हणून आपण काय करायचंय? विथ ऑप्शन, विथ क्वेश्चन यू हॅव टू राईट दिस 1.2 संख्या मालिका हा घटक तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. मराठीला वेगळी नोटबुक घाला, गणिताला वेगळी, बुद्धिमत्तेला वेगळी आणि इंग्लिशला वेगळी अशा आय मिनरला एक सेपरेट नोटबुक घाला. त्याच्यामुळे मध्ये तुम्ही काय करू शकता? अवघड प्रश्न किंवा अवघड एखादी कंटेंट तुम्ही लिहू शकता, स्वाध्याय सोडवू शकता. त्यामुळे आपल्याला एक काय होईल? आपला एक डायरी तयार होईल आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी आणि ती आपल्याला पुढे पर्यंत उपयोगाला येणार आहे. आणि नक्कीच आपण याच्यामध्ये छान यशस्वी होणार आहोत आणि आपण छान असं तयारी करून घेणार आहोत. ओके स्टुडंट्स, थँक्यू.